नमस्कार, गरुड जप न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे जवळपास 40,000 लोकसंख्या वस्ती असलेले गाव आहे। मात्र ह्या एवढ्या मोठ्या गावात शासकीय सुविधासाठी इथल्या नागरिकांना नेहमी वनवास सहन करावा लागतो। शासनाच्या दृष्टिकोनातून आरोग्याची सुविधा ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते। मात्र पिंपळगाव हरेश्वर येथे कायमस्वरूपी डॉक्टर मिळत नाही ही अनेक वर्षापासूनची तक्रार आहे। एक वेळ अशी होती की पिंपळगाव हरेश्वर येथे असलेल्या भव्य दवाखान्यामध्ये 2 ते 3 शिफ्टमध्ये काम करणारे डॉक्टर उपलब्ध होते। मात्र आता या रुग्णालयाला भंगार रूम किंवा स्टोर रूम सारखे स्वरूप प्राप्त झाले आहे। शासकीय रुग्णालय फक्त नावाला उरलेलं आहे असे दिसते। कर्मचाऱ्यांना कुठलीही मूलभूत सुविधा नसल्यामुळे या रुग्णालयाकडे डॉक्टर पाठ फिरवतात असेही निदर्शनास आले आहे। अगोदरपेक्षा आत्ताच्या परिस्थितीत गावाची लोकसंख्या वाढलेली असताना देखील शासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या शासकीय दवाखान्याला पूर्ण वेळ काम करणारे डॉक्टर देखील उपलब्ध होऊ शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे। अशा नागरिकांतर्फे नेहमी तक्रार नोंदविल्या जातात। गोरगरिबांना परवडत नसताना देखील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात। एखाद्या मजूर अथवा शेतकरी यांच्यासोबत एखादी अपघाती घटना घडल्यावर दवाखान्यात उपचारासाठी कोणीच राहत नसल्यामुळे नागरिकांचा मात्र पारा चढतो आणि त्यातूनच लोकप्रतिनिधी, डॉक्टर आणि खाजगी दवाखाने याची काही मिलीभगत असावी असा सूर जनसामान्यातून उमटत असतो। तरी तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे असे गावातील नागरिक दिनेश गायकवाड यांनी ह्या निमित्ताने गोरगरीब रुग्णांचे हाल किंवा पिंपळगाव हरेश्वर आज आम्ही पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेलो होतो। इथे छोटंसं बाळपण आहे आणि इथे डॉक्टर नसल्या कारणाने एकच वाक्य मिळतं फक्त इथल्या कर्मचारी लोकांकडून, डॉक्टर नाही। आणि महिन्याभरामध्ये बोटावर मोजण्या इतक्या सुद्धा डिलिव्हरी इथे होत नाहीत। तरी पिंपळगाव हरेश्वर वासियांनी किंवा गावातील सामाजिक काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा देण्याची गरज आहे की पदाधिकारी असून सुद्धा इथे जनसामान्याचे काम होत नाहीत, उपचार होत नाहीत। तर या गोष्टींचा आवाज उठवण्यासाठी किंबहुना उपचार देण्यासाठी इथे डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत ही आज आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहोत। तरी आमच्या आज इथे बऱ्याच लोकांना उपचारावर परत जावं लागतंय। रिक्षामध्ये सुद्धा एक पेशंट बसलेला आहे, तर त्यांना रेफर लेटर लिहून दिलं की बाबा तुम्ही पुढील उपचारासाठी पाचोरा जावं असं। तर उपचार मिळण्यासाठी इथे डॉक्टरांची खूप गरज आहे आणि इतका मोठा भला मोठा हा दवाखाना असून इथे लाखो रुपयाचे पगार घेतले जातात तिथल्या कर्मचाऱ्यांचे। पिंपळगावच्या पिंपळगाव हरेश्वर गाव हे 35 ते 40,000 लोकसंख्येचं गाव असून इथे कुठल्याही पद्धतीने डॉक्टर उपलब्ध राहत नाही सरकारी दवाखान्यामध्ये। तर इथे शेकडो पेशंट आज इथून परत गेलेले आहेत डॉक्टर नसल्या कारणाने। तर तालुक्याच्या भाग्यविधाते आमदारांना विनंती करतो की इथे डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत। धन्यवाद।